दुपारचा वेळ होता. गावाचं वातावरण सुकलेलं आणि गंभीर होतं. मुखिया एका झाडाच्या खाली उदास उभा होता. तेव्हा राजेश येतो आणि मुखियाला बोलतो. अरे सरपंचजी, तुम्ही इथे उदास का उभे आहेत? काय गोष्ट झाली? राजेश, तुला तर माहिती आहे, हिम्मतपूर गाव मागच्या 5 वर्षापासून पावसाशिवाय तडपत आहे. शेतं सुकलेत आणि आपल्या जमिनी सुकून गेल्यात, कोरड्या झाल्यात. हो हो माहिती आहे, पण त्याच्यासाठी एवढं परेशान का आहात? जमीनदार याचा फायदा उचलायला लागलाय. तो गावातल्या लोकांना कर्ज देऊन मदत केल्याचा दिखावा करतो आणि नंतर खूप व्याज लावून त्यांच्या जमिनी हिसकावून घेतो. आणि आतापर्यंत खूप शेतकऱ्यांची जमीन त्याच्या नावावर झाली आहे. अरे हे तर खूपच चुकीचं आहे. हा तर अन्याय आहे. आपल्याला काहीतरी करावं लागेल. पण काय करायचं? जमीनदारला लोक घाबरतात. जमीनदार खूप ताकदवर आहे. जमीनदारजी, तुम्ही गावातल्या लोकांना एकत्र करा. आपण त्यांच्याशी बोलूया आणि याचं आपण एकत्र मिळून काहीतरी हल काढूया आणि जमीनदारशी पण बोलावं लागेल. पण राजेश, हे सोपं नाही होणार. सोपं काहीच नसतं सरपंचजी, पण प्रयत्न तर आपल्याला करावंच लागेल. उद्या सकाळी भेटूया. राजेश घराकडे निघून जातो. राजेश घरी पोचतो. बिंदिया, मला तुला आणि तुझ्या मुलांशी एक गोष्ट बोलायची आहे. काय झालं राजेश? कमल आणि सुलेखा पण येतात. आज मुखियाजींना भेटलो. गावाचे हाल खूप खराब आहेत. 5 वर्षापासून पाऊस नाही पडलेत आणि जमीनदाराने गाववाल्यांचं जगणं मुश्किल केलंय. कर्ज देऊन त्यांच्या जमिनी हिसकावून घेतो. तर तुला काय करायचं आहे? मी गाववाल्यांना एकजूट करेल आणि जमीनदारासोबत बोलणार आम्ही आणि त्यांना हा अन्याय थांबवायला लावूया. तुला माहित आहे ना, जमीनदार किती खतरनाक आहे. त्याच्याशी दुश्मनी घेणं बरोबर नाहीये. बाबा, आई बरोबर बोलत आहे. जमीनदाराचे माणसं खूप ताकदवर आहेत. ते खूप काही पण करू शकतात. कमल, घाबरण्याने काही नाही होत. जर आपल्याला माहिती आहे की आपण बरोबर आहोत तर आपल्याला आपली जिम्मेदारी निभवायला पाहिजे. आपण आपल्या डोळ्यासमोर अन्याय होतोय आणि ते आपण बघून न बघितल्यासारखं करणं हे चुकीचं आहे. मग तो जमीनदार सारखा क्रूर माणूस जरी असला तरी चालेल. बाबा, पण जर काय गाववाले भिवून तुमचा साथ नाही देणार तर तुम्ही काय करणार? तरी सुद्धा मी लढेल. लक्षात ठेवा, जर मनामध्ये विश्वास आणि ताकद मजबूत असेल तर आपल्याला कोणीच नाही थांबवू शकणार. बिंदिया गप्प राहते, पण तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. कमल आणि सुलेखा आपल्या बाबांच्या दृढ विश्वासला बघून गपचूप विचार करायला लागतात. उद्यापासून गावात एक नवीन सुरुवात होईल. आता आपण अजून अन्याय सहन नाही करणार. राजेश गंभीरताने आपल्या खोलीमध्ये जातो. गावाची सगळेजण एकत्रित होते. राजेश चौपालीजवळ उभा होता आणि मुखिया बाजूला उभा होता. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, मला माहिती आहे की तुम्हाला खूप त्रास होत आहे. पाऊस पडत नाहीये आणि जमिनी कोरड्या झाल्यात आणि धान्य उगत नाहीये. पण याचा अर्थ हा नाही की आपल्या जमिनी आपण जमीनदारला द्यायच्या. जमीन आपली आत्मा आहे, आपल्या पूर्वजांची विरासत आहे. याला वाचवणं आपली जिम्मेदारी आहे. राजेश, जमीनदारासोबत भांडणं मुश्किल आहे. तो ताकदवर आहे. ताकद फक्त शरीराची नसते मित्रांनो. खरी ताकद आपल्या विचारात आणि आपल्या विश्वासात असते. जर आपण एकत्र झालो तर आपल्याला कोणीच थांबवायची ताकद नाही दाखवणार. राजेश बरोबर बोलत आहे. आपल्याला आपली जमीन आणि आपले अधिकार वाचवण्यासाठी उभं राहावं लागेल. पण त्याने जर आपल्यावर हमला केला तर आपण थांबून त्याचा सामना करू. घाबरून जगण्यापेक्षा सन्मानानं मेलं बरं असतं. पण विश्वास ठेवा, जेव्हा आपण एक होतो तर जिंकणं आपलं नक्की आहे. गावातली लोक हळूहळू सहमत होतात. काही लोक राजेशच्या साहसने प्रेरित होऊन त्याचा साथ देण्याची गोष्ट करतात. जमीनदाराचा साथी अनुज ताबडतोब पळत पळत जमीनदाराकडे पोचतो. गावामध्ये राजेशने लोकांना जमा केला आणि तुमच्याबद्दल भडकवत आहे. काय बोलतोयस? तो साधा शिक्षक. शेवटी तो माझं काय बिघडवू शकतो? तुम्ही असं नका विचार करू. राजेश आणि त्याचा परिवार गावातला सगळ्यात शिकलेला परिवार आहे. तो फक्त शेतकरी नाही, तो एका विद्यालयाचा शिक्षक सुद्धा आहे. सरकारी शाळा, तिथे तर फक्त 2-4च मुलं जातात. राजेश गावातल्या लोकांना एकत्र करतोय आणि हे असं झालं तर हे तुमच्यासाठी धोकादायक आहे. याला साधं सुद्धा नका समजू. जमीनदार थोडा गंभीर होतो. तो विचारात पडतो. तुला माहिती अनुज, वर्षांपूर्वी राजेशच्या वडिलांनी माझ्याकडून कर्ज घेतलं होतं. मी त्यांच्याकडून एका साध्या कागदावरती अंगठा घेतला होता. हा सोहेब, पण राजेशने तर तुमचं कर्ज देऊन टाकलं होतं. हा, पण त्याला हे माहिती नाहीये. तो साधा कागद अजून पण माझ्याकडे आहे.
त्या कागदामुळे मी त्याची जमीन आणि त्याचं घर माझ्या नावावर करून घेऊ शकतो. सकाळच्या वेळेस जमीनदार आपल्या माणसांबरोबर तिथे पोचतो. राजेश, बाहेर ये. तुझ्या नशिबाचा फैसला आजच होणार. राजेश बाहेर येतो. बेंद्या आणि मुलं पण घाबरून बाहेर येतात. हा काय तमाशा आहे? तुम्ही इथे का आलात? हे घे राजेश, तुझ्या वडिलांनी या कागदावर अंगठा लावला होता. या कागदाच्या हिशोबाने तुझं घर आणि जमीन माझे होलेत. हे खोटं आहे. मी माझ्या वडिलांचं सगळं कर्ज दिलं होतं. होऊ शकतं, पण तुझ्या वडिलांनी हा कागद माझ्याचकडे सोडला होता. आता हा कागद कायद्याने माझ्यासाठी जिंकण्याचा सबूत आहे. हा तर आमच्यावर अन्याय होत आहे. तुम्ही असे नाही करू शकत. अन्याय? कायदा माझ्या हातात आहे. चुपचाप इथून बाहेर निघून जा, नाहीतर वाईटच होणार तुमच्या सोबत. जमीनदार आणि त्याची माणसं राजेश आणि बिंदियाला त्याच्या घरातून बाहेर टाकतात. सुलेखा आणि कमल हे सगळं बघून रडायला लागतात. आज आपलं घर निघून गेलं, पण हिम्मत आणि खऱ्याची साथ कधीच नाही हिसकावून घेतली जात. मी याचा बदला जरूर घेणार, जरूर. राजेश, बेंदिया, कमल आणि सुलेखा जंगलातून शहरच्या जाणाऱ्या रस्त्यावर चालत होते. बेंदिया अचानक चक्कर येऊन खाली पडते. आई, काय झालं तुला? बिंदिया, डोळे उघड बिंदिया, काय झालं? पण बेंदिया काहीच प्रक्रिया देत नाही. राजेश समजतो की बेंदिया आता ह्या जगात नाही राहिली. तो जोरात रडायला लागतो. ए देवा, माझ्या खऱ्या मनाची किंमत माझ्या बायकोने मोजली. मी कसं जगू हिच्याशिवाय? राजेशचा पण मृत्यू होतो. दादा, आई बाबा आम्हाला सोडून गेले. आता आपण काय करायचं? आपल्याकडे आता घालवण्यासाठी काहीच नाही वाचलंय. कमल आपल्या आई बाबांचा अंतिम संस्कार जंगलामध्येच करतो. दोघे जण उपाशी आणि तहानलेले जंगलात भटकायला लागतात. चोहीकडे वाळलेली झाडे होती. सुलेखा, आपल्याकडे आता काहीच नाही राहिलंय. आपलं घर, आपली शेती आणि आता आई वडील सुद्धा निघून गेले. या जगामध्ये आपल्यासाठी काहीच नाही राहिलंय. आपण आता शहराकडे चालले जाऊ आणि परत या गावात कधीच वापस नाही यायचं, कधीच नाही. सुलेखा त्याला उत्तर देणारच होती की कमल अचानक काहीतरी बघतो. सुलेखा, ते बघ, तो दगड. असं वाटतंय की तो नाचत आहे. सुलेखा पण आश्चर्यचकित होऊन बघायला लागते. अचानक एक दगड हव्यामध्ये उठतो आणि नृत्य करायला लागतो. चोहीकडे सुकलेल्या झाडा आणि विरान जंगलामध्ये हा दृश्य एकदम विचित्र होता. दादा, ह्या अशा वाळलेल्या जंगलामध्ये जिथे काहीच अपेक्षा नाही, तिथे हा दगड कसं काय नाचत आहे? तेव्हा तिथे एक साधू उपस्थित होतो. तुला या दगडाकडून शिकायला पाहिजे. बघ, याने मागच्या 5 वर्षापासून कोरडेपणा बघितलाय. हा दगड गाववाल्यांचं दुःख पण बघतोय, पण तरी सुद्धा याच्या आत्मामध्ये एक आशेची किरण आहे. हेच कारण आहे की हा नृत्य करत आहे. पण आम्ही काय करणार बाबा? आमच्याकडे तर काहीच नाही राहिलं आता. पण तुमच्या भाग्यामध्ये लढणं लिहिलेलं आहे. पण तुमच्या भाग्यामध्ये लढणं लिहिलेलं आहे. तुमच्या वडिलांनी तुमच्याकडून खूप अपेक्षा केलेल्या आहेत. तुम्हाला या दगडाकडून प्रेरणा घेतली पाहिजे. हा एक दगड असून पण हिम्मत नाही हारत आहे, तर तुम्ही माणूस असून सुद्धा कशी हिम्मत हारू शकता? कमल आणि सुलेखा साधूचं बोलणं ऐकतात आणि विचारात पडतात. दादा, बाबा बरोबर बोलत आहेत. आपल्याला हार नाही मानायला हवी. आपल्याला आई बाबांच्या मृत्यूचा बदला घ्यायलाच हवा आणि गाववाल्यांचा हक्क त्यांना परत मिळवायला हवा. हा सुलेखा, मी लढणार आणि जमीनदाराकडून आपलं सगळं वापस घेणार. हा माझं वचन राहिलं तुला. साधू हसतो आणि तिथून निघून जातो. कमल आणि सुलेखा परत आपल्या गावाकडे येतात. कमल आणि सुलेखा गावाच्या चौपालीजवळ उभे राहतात. आजूबाजूला गाववाले जमा होतात. कमल दृढतेने बोलायला सुरुवात करतो. गावातले दादा आणि बहिणींनो, ही गोष्ट घाबरायची नाहीये. हा जमीनदार ज्याने आपल्याकडून तुमची जमीन, तुमची मेहनत, तुमचा सन्मान हिसकावून घेतला, तो आता अजून आपल्याला दाबू नाही शकत. ही लढाई फक्त माझी नाहीये, ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. आम्हाला एकत्र यावं लागेल. गावातले लोक हळूहळू सहमतीमध्ये डोकं हलवायला लागतात. हो, तुम्ही दोघं बरोबर आहात.
जर आपण उभं राहून आज ही लढाई नाही जिंकली तर आमची पुढची पिढी सुद्धा हीच गुलामी जगणार. मी तुमच्या सोबत आहे. कमल, सुलेखा जमीनदाराच्या हवेलीकडे जायला लागतात. हवेलीच्या बाहेर अनुज आणि जमीनदाराचे गुंडे उभे होते. अनुज त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. थांबा, जर कोणी हवेलीमध्ये आलं तर त्याचा खूप वाईट होईल. अनुज, आज हे गाव जागं झालंय. आता तुझ्या धमकीला कोणी नाही घाबरणार. गाववाले अनुजला मागे ढकलतात आणि हवेलीच्या आत शिरतात. जमीनदार गाववाल्यांना बघून चौकतो. हा काय मूर्खपणा आहे. मला माहिती नाहीये का मी कोण आहे? हो, आम्हाला माहित आहे. तू तो आहेस ज्याने आमच्या आई बाबांना मारलं, आमची शेतं आणि घरं घेतली. पण आता तुझा वेळ आला आहे. गाववाले जमीनदाराला घेरतात. कमल गाववाल्यांना जमीनदारने दिलेल्या कागदाला दाखवतो आणि बोलतो की हा कागद कोर्टमध्ये जमीनदाराच्या खिलाफ सबूत म्हणून पेश केला जाईल. जमीनदार घाबरतो. मी जे काही केलं ते लालचीपणामुळे केलं. आम्ही तुला माफ नाही करणार. तुला तुझ्या अपराधांची शिक्षा कायदाच देणार. आता गाववाले जमीनदाराला पकडून पोलीसच्या हवाल्यात टाकतात. जमीनदाराची हवेली, जमीन गाववाल्यांना परत दिली जाते. दुसऱ्या दिवशी कमल आपल्या घरी आपल्या बहिणीला बोलतो. आपण एका दगडापासून शिकलो. जोपर्यंत आपण स्वतःला पूर्णपणे नाही सोडणार तोपर्यंत आपण अपेक्षा नाही सोडू शकत. तो दगड 5 वर्षापासून नृत्य करत होता, कोरड्यामध्ये पण. आणि आपण कधी हार मानली होती. आज आपण आपल्या आईवडिलांचं नाव परत कमावलंय आणि त्यांचा सन्मान सुद्धा. आणि आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रत्येक संघर्षामध्ये त्या नृत्य करणाऱ्या दगडासारखं आपल्याला कायम सक्षम राहिलं पाहिजे. आपल्या भावाचं बोलणं ऐकून सुलेखाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, कारण कमल बरोबर बोलला होता.